दिवसांपासून पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने बळीराजा खुश झाला आहे। यावर्षी उशिराने पावसाला सुरुवात झाली, परिणामी पेरणीला उशीर झाला। त्यात अनेक दिवस पावसाने दडी मारली होती, त्यामुळे भात रोपे उशिरा झाली होती। आता नदी नाले ओसंडून वाहत असून शेतकऱ्यांची शेती देखील पाण्याने भरली आहे। आता अनेक ठिकाणी भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत। तर पालघर जिल्ह्यातील उंच भागासह माळ रानातील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते, तरच तेथे नीट चिखल होतो। सध्या पडत असलेल्या पावसाने जुन्या काळातील आठवण आली असून पूर्वीच्या काळात अनेक दिवस लागून राहिलेला पाऊस पडत असे। सध्या हवामानात बदल झाला असून पावसाचा देखील ताळतंत्र बदललेले असल्याने बेभरवशाच्या या पावसात भात शेती करणे म्हणजे मोठे दिवेच असते। पण सध्या चांगला पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील 90% शेतकरी आवणी करण्यासाठी लगबग करत आहेत। मजुरांची कमतरता असल्याने एकमेकाला मदत करत भात लावणीची कामे केली जात आहेत। अनेक ठिकाणी कुटुंब काफिल्यासह शेतात मुसळधार पाऊस असून देखील शेतकरी काम करताना दिसत आहेत। सुट्टीच्या दिवशी मुलाबाळांसह शेतात काम करताना शेतकरी दिसत आहेत। कोलमच्या विविध जाती तसेच आधुनिक भात शेतीचे प्रयोग देखील येथील शेतकरी करताना दिसत आहेत। बी बियाणे खत मजुरी वाढलेली असली तरी स्वतःचं वर्षभर खाण्यासाठी अनेक शेतकरी भात शेती करण्याकडे उतरले आहेत। कारण भात शेती केल्यावर जेवढे उत्पन्न मिळते त्यापेक्षा जास्त खर्च होत असल्याने अनेक शेतकरी शेती करण्यास कचरत आहेत।